हॅलो फ्रेंड्स, मी आणि माझी मम्मी तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहोत आगरी स्वादमध्ये। आज आपण पाहणार आहोत पालक पनीरची भाजी कशी बनवायची। आम्ही पालक घेण्यासाठी आमच्या शेतावर आलो आहोत। चला आपण आता ना एक जुडी पालक घेणार आहोत। चांगली पालक मी कुरून घेते। आम्ही आता एक जुडी पालक ही खुरून घेतलेली आहे, तर याचं आम्ही आता पालक पनीर बनवणार आहोत। पालक पनीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य 2 जुडी पालक जी आपण शेतावरून खुरून आणलेली आहे ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 1 पाव पनीर, 4 चिरलेले टोमॅटो, आगरी मसाला, हळद, गरम मसाला, मीठ, 4 हिरवी मिरची घेतली अशा मोठ्या, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि पनीर मसाला आणि बनवण्यासाठी तेल वापरणार आहे। तर चला आता आपण पाहूया पालक पनीर कसं बनवायचं। पहिल्यांदा मी हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकची पेस्ट करून घेणार आहे आणि नंतर टोमॅटोची प्युरी करणार आहे। पहिल्यांदा मी अर्धी कढई पाणी गरम केले, त्याच्यामध्ये मी पालक टाकून घेणार आहे अशी पूर्ण। थोडी एक उकळी काढून घेणार आहे, जास्ती नाही। त्याच्यामध्ये मी थोडं निंबू पिळणार आहे, कारण आपल्या पालकचा कलर हा हिरवाच राहील। मग अशी फक्त एक गरम पाण्यात फक्त तिला अशी वाफवून घेणार आहे। हे बघा आपली पालक आता वाफवून झालेली आहे, तर आपण थंड झाल्यावर तिची पेस्ट करून घेणार आहोत। मी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे आणि अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट करून घेतली। आता मी पालकची पेस्ट करून घेणार आहे। पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे। मी याची पेस्ट करून घेणार आहे। आता एका कढईमध्ये तूप गरम करून घेतले, त्याच्यामध्ये मी पनीरचे पीस असे थोडे तळून घेणार आहे। हलकं मी थोडंसं साधूच तूप घेतलेलं, तुपामध्ये करू शकता। थोडंसं गोल्डन करून घेणार आहे। पनीर असं मस्त आपलं तळून झालेले गोल्डन, थोडं आपण ते काढून घेणार आहे। कढईमध्ये तेल गरम करून घेतले, त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट आपण थोडं परतून घेणार आहे। परतून झाल्यावर आपण त्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकणार आहे। तसं दोन्ही आता आपण परतून घेणार आहोत। आपल्या आता टोमॅटोला मस्त तेल सुटलेलं आहे, तर आता आपण त्याच्यामध्ये अर्धी चमच हळद, थोडासा आगरी मसाला टाकू, कारण आपण मिरची घेतलेली आहे वाटायला, अर्धी चमच गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि पनीर मसाला टाकते मी थोडं। ते मस्त असं परतून घेऊ आपण। आता
आता आपल्या मसाल्याला मस्त तेल सुटले, त्याच्यामध्ये आता आपण वाटून घेतलेली पालकची पेस्ट टाकणार आहोत. दोन मिनिटं शिजवून घेणार आहोत. हे बघा मस्त असं 5 मिनिटं मी शिजवून घेतली. आता त्याच्यामध्ये मी तळून घेतलेला पनीर टाकून घेणार आहे आणि थोडं 1-2 मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहे. बघा आणि एक चम्मच मी त्याच्यामध्ये साई टाकणार आहे. मस्त मस्त असे आपण पालक पनीर तयार आहे. आता आपण वरून कोथिंबीर टाकून सर्व करणार आहोत. बघा फ्रेंड्स, मस्त अशी आपली पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी सोबत.